मुलांची नेहमी एक तक्रार असते बघा, की वडील आपल्याला रागवतात. पण वडील का रागवतात याचा कधी मुलं विचार करत नाही. तर मुलांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. आधीच्या काळात असं मुलं कधीच म्हणत नव्हती. उलट मुलं घाबरायचीत वडिलांना. घाबरून त्यांच्यावरती इतके चांगले संस्कार झालेत. जे आमच्या वयाची मुलं आहेत ती आम्ही सगळी लोक वडिलांना घाबरायचो. आईशी जरासं म्हणजे थोडंफार आई ढील द्यायची, म्हणजे सूड द्यायची, पण वडिलांच्या समोर अजिबात आम्ही बोलायला सुद्धा आम्ही घाबरायचो. ठीक आहे ना, म्हणजे एक मैत्रीचं नातं तुमचं आणि वडिलांचं असू शकतं, पण तुम्ही जर म्हणाल की पूर्णच तुम्हाला मोकळीक पाहिजे, तर त्या बाबतीत मात्र असं होऊ शकत नाही. कारण मुलांनी जर नियंत्रणात राहिलं तरच तुम्ही वाईट नाही, पण तुमचं सराउंडिंग आहे, तुम्ही ज्यांच्याशी उठता बसता त्याचा तुमच्या आयुष्यावर खूप परिणाम होतो आणि त्यामुळं तुम्ही बिघडण्याची शक्यता खूप असते. आणि तुम्हाला जर बाहेर असं कुणीतरी बघितलं बोलताना, जर एखादं वाईट संगतीच्या नादाला लागून तुम्ही बोलत असाल तर वडिलांना पहिल्यांदा खबर लागते. त्यांचे मित्र परिवार किंवा नातेवाईक कोणीतरी येऊन वडिलांना सांगत असते की तुझा मुलगा तिथं आहे. म्हणजे असंच प्रत्येक घरात हे असतं बरं का. असं नाही की जरासं आई पाठीशी घालते, नाही असं नाही, पण आई पाठीशी घालते म्हणून मुलांनी त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊ नका. कारण मला एवढं माहिती आहे बघा, मुलं जे वय असतं ते बिघडायचं, त्या वयात जर वडिलांनी लक्ष दिलं तर मुलं अजिबात बिघडत नाहीत. आणि काय काय मुलं, आधीची मुलं पण बघा, जर त्यांना लहानपणापासून कष्ट करायची सवय असेल, जर त्यांच्यावरती जबाबदारी पडली तर मुलं अजिबात बिघडत नाहीत. पण ज्यावेळी घरच्यांकडं सूट दिली जाते त्यावेळी त्याचा मुलं गैरफायदा घेतात. वाईट संगतीला म्हणजे मुलांच्या बरोबर उठणं बसणं, त्यावेळी मुलांना वाटते की मी नाही ना, ते करतात ना, करू देत. पण हळूहळू तुम्हाला कधी त्याच्यात ओढतील हे सांगता येत नाही. आणि जी मुलं खरोखर अभ्यासाविषयी चर्चा करतात त्यांच्यात बसणं उठलं तर तुमची प्रगती होऊ शकते. आणि नाही जरी तुम्ही जर दुसऱ्या त्या मुलांच्यात बसला की ते फक्त गेम खेळणार, पिक्चर बघणार, आज कुठं पार्टीला जाऊया, म्हणजे असं काही जर आजकाल तर मुलींच्या विषयी बोललं जातं, मुलींच्या नादाला लागून बिघडली जातात मुलं. असं जर झालं तर त्या मुलांच्या संगतीत राहून तुम्ही बिघडू नये याची काळजी फक्त बाबांनाच असते. आपल्या घरातलेच फक्त आपली काळजी करत असतात, पण तुम्हाला त्यावेळी वाटतं बाहेरचे लोक चांगले आहेत, तुमच्याशी चांगले वागतात, ते तुम्हाला ओरडणार नाहीत, तुम्हाला चांगल्या मार्गावरती आणणार नाहीत. उलट त्यांना असं वाटेल बरं झालं बिघडायलाच पाहिजे. काहीतरी तुमच्या वडिलांशी त्यांचं वैर असतं आणि ते वैर मुलांच्या बाबतीत त्यांनी साधवून घेत असतात की मुलं तुमची बिघडली म्हणजे त्यांना एक बोलायला जागा मिळते की तुझा मुलगा असा आहे, कशाला नाक उचलून बोलतोयस, असं मोठ्यांच्यात पण होतं. त्यामुळं वडिलांना खूप काळजी असते मुलांची की आपला मुलगा खरंच काम शाळेत जातो का बाहेर कुठं उड्डाण का करत हिंडतो, मुलांच्या नादाला लागून वाईट वळणावर जाऊ नये याची काळजी असते. म्हणून ते मुलांना सतत दबावात ठेवतात, पण मुलांना ते नको असतं. आजकालच्या मुलांना फक्त फ्रीडम हवा आहे आणि कुणी विचारायला नाही पाहिजे, काही करू देत, फक्त आईवडिलांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. जबाबदाऱ्या म्हणजे त्यांना हवं ते सगळं द्यायचं. त्यांना जे त्यांचे मित्र सर्कलमध्ये जर त्यांनी एखाद्यानं गाडी घेतली तर ह्यांना पण गाडी हवी असते आणि ते विना तक्रार वडिलांनी घेऊन द्यायची. जर त्यांच्याकडे पैसे नसतील तर मुलं असं टोमणं देतात, काय केले माझ्यासाठी, सहज बोलतात ही मुलं. पण आमच्या वेळी असं कुणी बोलत नव्हतं बरं का. आत्ताच्या पिढीत हे मात्र बघायला मिळते की मुलं सहज बोलून जातात, तुम्ही आमच्यासाठी काही केलं नाही. पण त्या वडिलांनी ज्या वडिलांकडे पैसे नसतात त्यांनी तुमचे सगळे हट्ट पुरवलेले असतात. स्वतः काही हौसमौज केलेली नसते, स्वतः कुठं फिरायला गेलेले नसतात. तुमच्या जन्मापासून ते तुम्ही मोठे होऊन तुमचं लग्न होईपर्यंत
सगळं ते अगदी हौसनं आणि बिना तक्रार करत असतात. तरी मुलांची तक्रार असते, माझ्यासाठी काय केलं. मग त्या वडिलांना दुःख होणार नाही का हो? वडिलांना दुःख तर होणारच, पण असं वाटेल की म्हणजे मुलं असून काय फायदा नाही, अशी अवस्था झाली आहे का आईवडिलांची. ज्यांच्यासाठी सगळं करायचं तीच मुलं पुढं जाऊन काय काय मुलं बिघडलेली आहेत, तरीसुद्धा स्वतः बिघडलेले असतात, मित्रांच्या वाईट नादाला लागतात. गाडी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सगळ्या चैनीच्या वस्तू पाहिजेत त्यांना. जर बाप देऊ शकत नसला, वडील देऊ शकत नसले, तर ह्यांच्यावरून टोमणे असतात की कशाला जन्माला घातलं. हा जर प्रश्न कुणी एखाद्या मुलानं आईवडिलांना विचारला तर त्याच्या इतकं दुःख कुठलंच नाही जगातलं. हा प्रश्न इतका मुलांचा काळजाला लागतो, कारण हा प्रश्न मुलं विचारूच कशी शकतात मला तेच काही कळत नाही. कारण मुलांना कळत नाही का, दुसऱ्याचे आई वडील देत असतील त्यांच्याकडे पैसे, तुमचे वडील गरीब असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या गरीब वडिलांवरती गर्व करा, कारण त्यांनी फक्त कष्टाने पैसा कमवला, कुठला 2 नंबर केला नाही किंवा कुठलं गैरकृत्य केलं नाही पैसा कमवण्यासाठी, तुमची हौसमौज करण्यासाठी. त्यांनी फक्त कष्ट केलं आणि त्या कष्टाचं तुम्ही चीज करा, त्या कष्टाचा मान राखा, म्हणजे वडिलांचा मान राखा, कारण त्यांनी हा पैसा जो आहे तो खूप कष्टातनं कमवलेला आहे आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत, जेवढ्या त्यांना शक्य आहेत तेवढ्या. तर आणि कुठलेच वडील आपल्या मुलांना बेस्टातलं बेस्ट, आपल्यावरती जी परिस्थिती आली ती त्याच्यावरती नको असंच विचार करत असतात. आणि म्हणजे मी जे भोगलंय ते माझ्या मुलांनी भोगू नये असं प्रत्येक वडिलांना वाटत असते. त्यामुळं ते जास्त कष्ट करण्याचे प्रयत्न करतात आणि मुलांना चांगलं आयुष्य देण्याचे. पण काय काय वेळेला कसं होतं की परिस्थितीमुळं आणि कोणत्या तरी कारणामुळं ते कमी पडतात. मग कमी पडल्यानंतर मुलांनी पण त्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. तुम्ही त्यांच्या इच्छा किती पूर्ण करता, तुम्ही अभ्यास करून कुठले दिवे लावता, हे तुम्ही कधी बघितलंय का? दुसऱ्यांच्या मुलासारखं तुम्ही बाहेर फिरायला जाणार, पिक्चरला जाणार, वडिलांचे पैसे खर्च करणार आणि वडिलांना उलट विचारणार माझ्यासाठी काय केलं. तर आजच्या तरुण पिढीनं हा विचार करायला हवा की त्यांनी जे केलं ते तुमच्यासाठी खूप केलं आणि ते त्यांना म्हणजे शक्य नव्हतं तरी केलं. एखादी गोष्ट शक्य असताना करणं आणि शक्य नसताना करणं, ह्या गोष्टीचा विचार करा. तुमच्यासाठी त्यांनी कधी म्हणजे सगळ्या आपलं मन मारलं, कुठं जरी त्यांना फिरायला जायचं असेल तर त्यांनी ते गेले नाहीत, कारण मुलांचं आयुष्य, मुलांची फी, मुलांचं म्हणजे कुठलंच, तुम्हाला जर सहलीला जायचं असेल तर ते पैसे देत होते, पण स्वतः कधी कुठं बाहेर फिरायला गेले नाहीत. कारण आज जर त्यांनी सुट्टी काढली तर पगार कमी येईल आणि आपल्या मुलांना त्याची कमतरता भासेल पैशाची, म्हणून त्यांनी कधीच आपल्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत. साधा एक शर्ट कधी घेतलाय का वडिलांनी, याचा विचार करा. एक शर्ट घेताना वडील 10 वेळा विचार करतात. वर्षानुवर्ष स्वतःसाठी कपडे घेत नाहीत, आपल्या मुलांसाठी मात्र न चुकता सणासुदीला कपडे घेतात, पण स्वतःसाठी घेताना 10 वेळा विचार करतात. जे काम करणारे वडील आहेत त्यांचे बनियनची अवस्था बघायची, त्यांचं बनियन छिद्र पडलेलं असतं, ते तसंच घालतील, पण मुलांना ते कुठल्याच बाबतीत कमतरता भासू देणार नाहीत, मुलांना कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाहीत. तर अशा वडिलांची कदर करा, कारण ज्यावेळी वडील असतात त्यावेळी त्यांची म्हणजे ज्यावेळी जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही, पण ज्यावेळी वडील नसतात त्यावेळी त्यांची किंमत कळते. कारण घरात आई आणि वडील हे दोघं
खूप मोठा आधार आहे घराचा. त्यांच्यामुळं दोघांमुळं घर बनतं. म्हणून आई वडिलांना जपा. हात जोडून कळकळीची विनंती करते. कधीच उलटं वडिलांना बोलू नका, उलटं विचारू नका प्रश्न. त्यांनी जे पण तुमच्यासाठी केलंय ते सगळ्यातलं जगातलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, व्हिडिओ नवीन नवीन बघण्यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा जर यूट्यूबला बघत असाल तर.